तुम्ही बघितलंच असेल 30 पार्किंग आहे अलोंबोट बीचवर. तर खूप बाईक्स वगैरे स्कूटी वगैरे होत्या, तर कार पार्किंग वगैरे होत्या. तर बीचवर खूप रश असेल, सनसेट टाईम आहे म्हणून रश असेल खूप. तर तुम्ही बघू शकता सनसेट आता खाली येत आहे. तर ऑलमोस्ट 5:30चा टाईम झालेला आहे. तर म्हटलं बीचवर जाऊया आणि पूर्ण फेरफटका मारून येऊया. तर बीचवर आलेल्या सनसेटचा आणि समुद्राच्या लाटेचा सुंदरतेचा म्हटलं आनंद मी वातावरण मॉर्निंगपासून ट्रेन वगैरे बाईकवरून ट्रॅव्हलिंग करून पूर्ण बॉडी थकली, पण जेव्हा बीचवर आल्यानंतर पूर्ण बॉडीचा थकवा पूर्ण निघून गेला बघून बीच एकदम मस्त की. आणि जे सनसेटला पाहून बॉडीमध्ये ऊर्जा येते खूप. ऑलवेज बॅक पूर्ण रेडनेस आहे खूप मस्त. असं वाटत होतं की बसावं इथंच, घरी जाऊच नको आता. मग आता रात्र झाली, मग म्हटलं आता काहीतरी भूक लागली होतं. म्हटलं चला तर आम्ही शोधत बाजूलाच एक हॉटेल होतं. म्हटलं चला सांगते आता जाऊ, म्हटलं काहीतरी खाऊया. ते मार्केट आहे अलोंबोट बीचच्या साईडला. तर आता मित्र बोलतो आहे बाबा भूक लागली, चल आता कुठंतरी जाऊ खायला. तर बाजूला हॉटेल होतं एक मस्त, तर बिर्याणी मागवली तिथून. तर 10:30 वाजलेले. तर म्हटलं बाबा बिर्याणी घेऊन येतो. तिकडंच बिर्याणी घेऊनच आला तो डायरेक्ट. म्हटलं आता बिर्याणी आपण खाऊ, कुठं बसलो आहे. तर खूप भूक लागलेली, झोपत पण असा बिर्याणी खात होता. खरं मस्त जाम मजा आली. म्हटलं आता झालं खाऊन पोट भरलं मस्त. आणि परत म्हटलं बीचवर जाऊया. तर बीचवर एकदम शांत वगैरे झालं होतं एकदम. म्हणजे तुम्ही बघितलं असेल 5:30 वाजता खूप बाईक्स आणि कार्स होते. आता बीचवर एकदम शांततेने पब वगैरे चालू आहेत, सॉंग्स वगैरे चालू आहेत. मस्त बीच म्हणजे रात्री फिरण्यासाठी पण बेटर आहे. चला बाय बाय, आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघूया. आता मस्त तुम्ही ही गुड नाईट, बाय बाय, स्वीट ड्रीम.